मंदिरांची नगरी असलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आता तिरंगी लढत रंगणार आहे। जिल्ह्यात 2 ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भगवा कोण फडकवणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। याचा आढावा घेणारा हवा कोणाची हा विशेष रिपोर्ट पाहूयात। नाशिक महापालिका निवडणुकीत तिरंगी सामना होतोय। भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेसह महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत आहे। भाजपनं अबकी बार 100 पारचा नारा देत मैदानात उडी घेतली। भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झाल्यानं उमेदवारी वाटपात मोठा गोंधळ झाला होता। भाजपने यापूर्वी 2017 मध्ये नाशिक महापालिकेत एक हाती सत्ता मिळवली होती। यावेळीही भाजपचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील असा भाजपला विश्वास आहे। बंडखोरीचं आव्हान बिलकुल नाहीये। बंडखोरीचं आव्हान आहे असं म्हणता येणार नाही। आमचे जे कार्यकर्ते, भूतप्रमुख, पदाधिकारी हे सक्षम आहे आणि त्यांच्याच ताकदीवर आम्ही निवडणूक लढणार आहे आणि जो नारा दिलेला आहे 100+चा तो पूर्ण करू। भाजपशी युती फिसकटल्यानं शिवसेनेनं राष्ट्रवादीला जवळ केलं। दोघांनी मिळून म्हणजे शिवसेना 102 आणि राष्ट्रवादी 42 असा फॉर्म्युला ठरला। पण आयत्या वेळी 18 जागांवर दोन्ही पक्षांच्या एबी फॉर्मसह उमेदवार एकमेकांच्या विरोधात ठाकले। त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना राष्ट्रवादी युती आहे, पण 18 जागांवर मैत्रीपूर्ण लढती आहेत असं चित्र आहे। दुसऱ्यांच्या तुलनेत शिवसेनेत कमी बंडखोरी असल्याचं सांगत बंडखोरीवर पांघरून घालण्याचं काम शिवसेना करते। कधी कधी नवीन प्रवेश झाल्याच्या नंतर ते पॅनल आपलं निवडून आलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातनं काही निर्णय त्या ठिकाणी करावे लागतात। परंतु आपण जर बघितलं असेल तर इतर पक्षांशी जर आपण कंपॅरिझन केलं तर मला वाटतं की फक्त 1, 2 किंवा 3 ठिकाणी तसा प्रकार झालेला आहे। महाविकास आघाडीतही सगळं काही आलबेल नाहीये। महाविकास आघाडी मनसेसह मैदानात उतरली आहे, पण तिथेही मैत्रीपूर्ण लढत आहेच। महाविकास आघाडीत 30 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होतीये। यात तर काही ठिकाणी मनसे विरुद्ध शिवसेना युबीटी असाही सामना आहे। त्यामुळं 30 जागांवर एकमेकांच्या विरोधात लढणारी महाविकास आघाडी एक दिलानं कशी लढणार असा प्रश्न नाशिककरांच्या समोर आहे। या ठिकाणी शिवसेनेने 79 जागा आणि एक आम्ही पुरस्कृत केलेला आहे, अशा 80 जागा आम्ही लढवतोय। मनसेने काहीतरी ते 32 का 33 जागा ते लढवत आहे। आम्ही 5 ठिकाणी आमने सामने त्या ठिकाणी आलेले आहे। आमच्या कार्यक्रम काही अंडरस्टँडिंग झालं। वेगानं विकसित होणाऱ्या नाशिकला अनेक समस्यांनी ग्रासलंय। त्यात होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये वेगानं पायाभूत सुविधा निर्मितीचं आव्हान सत्ताधाऱ्यांच्या समोर असणार आहे। नाशिकमधील खराब रस्ते, वाहतूक कोंडी, गोदावरी प्रदूषण आणि रोजगाराच्या कमी संधी अशा वेगवेगळ्या समस्या आणि अडचणी नाशिककरांना भेडसावत आहेत। निवडणुकीत वंचितसह माकप, रासपचे उमेदवार देखील रिंगणात आहेत। तिरंगी चौरंगी लढत होत असलेल्या नाशिक महापालिकेचे निकाल यावेळी काय लागतात याची अधिक उत्सुकता आहे। नाशिककर विकासाच्या मुद्द्यावर मत देतात की देव देश धर्माच्या मुद्द्यावर मतदान करतात हे येत्या 16 जानेवारीला मतपेटीतून स्पष्ट होणार आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।